त्यांना बोलू आपण पैसे घ्या, सर्टिफिकेट द्या, जात पडताळणीचे पैसे घ्या, सर्टिफिकेट द्या, जात पडताळणीवाले सर्टिफिकेट द्या, पैसे घ्या, सर्टिफिकेट द्या, कदम पाटील सर्टिफिकेट द्या, पैसे घ्या, सर्टिफिकेट द्या. तुम्ही माझ्याबरोबर चला, तुम्ही माझ्याबरोबर चला, प्लीज चला, तुम्ही माझ्याबरोबर प्लीज हे त्यांना द्यायला, हे त्यांना दिल्यानंतर त्यांना कळलं. प्लीज प्लीज विनंती करा तुमच्या, ऐका प्लीज, ऐका साहेब, नको राहू दे, माझ्याजवळ राहू दे, तुम्ही सोबत माझ्याजवळ राहू दे, ऐका प्लीज, तुम्ही चला माझ्यावर, तुमच्या याच्याशिवाय काय करायचं तुमच्या सोबत आहे. कळायला पाहिजे साहेब, मला 10 फोन आलेत कालपासून. कुणबी मराठा सर्टिफिकेट देत नाही, कुणबी सर्टिफिकेट देत नाही. जरांगे पाटील एवढं मोठं आंदोलन केलं. पैसे पाहिजे ना साहेब, तुम्ही पण 1-2 रुपये टाका, ऐका माझं, तुम्ही पण 1-2 रुपये टाका, आपण घेऊया त्यांना, आपण जाऊ, भेटू, आपण भेटू, हे देऊ त्यांना, हे नको साहेब, ऐका ना, त्यांना देऊ वरपर्यंत, त्यांना देऊ, ऐका आपण त्यांना देऊ. तुम्हाला विनंती ऐका साहेब, मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की हे दिल्यानंतर तर त्यांचं डोकं उघडल. साहेब विद्यार्थी आत्महत्या करायला हो साहेब, विद्यार्थी मारायला साहेब, विद्यार्थी मारायला हो, ऐका माझं, 3-3 दिवस त्यांची ऍडमिशन नाही हो, वर्ष वाया चालले हो साहेब, वर्ष वाया चाललंय विद्यार्थ्यांचं वर्ष, हे त्यांना देऊ. साहेबांना बाहेर बोलवा, तुम्ही साहेबांना बाहेर बोलवा, जेणेकरून कास्ट व्हॅलिडिटी इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन जे आहे बांधलेलं आहे ते कास्ट व्हॅलिडिटीसाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाची किंवा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची यांना कुठल्याही पद्धतीची हे लोक म्हणजे तुडवून टाकतायत, अक्षरशः पायदळी तुडवतायत. बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलं तर त्यांच्या नावाला आज हे म्हणजे काळीमा फासतायत का? तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे, जे आपण कुणबी असेल, मराठा असेल, ओबीसी असेल, एसबीसी असेल, अनेक एससी चे दाखले असतील, तर त्या दाखल्यासाठी यांनी एजंट ठेवलेले आहेत. त्या एजंटामार्फत 50,000, 60,000, 40,000 अशा रकमा घेऊन हे सर्टिफिकेट वितरित करत आहेत. सर्टिफिकेट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, जेणेकरून शाळेत ही कास्ट व्हॅलिडिटी जे विद्यार्थ्यांना महत्वाची आहे, विद्यार्थ्यांचे ऍडमिशन थांबलेले आहेत, जे अपंग असतील, दिव्यांग असतील, जनसामान्यांच्या जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहेत त्यांनी पेंडिंग ठेवलेले. 10,000 सर्टिफिकेट दिले म्हणते साहेब. साहेबांना तुमच्या मार्फत विचारा 10,000 सर्टिफिकेट कधी वितरित केले. प्रत्येकाला पैशाची मागणी करणे, जाणून बुजून त्रास दिले. शासनाचा GR काय म्हणतो की एखाद्या जर आपल्या नातेवाईकाला जर सर्टिफिकेट मिळालं असेल तर कुठल्याही पद्धत त्याला कागदपत्र वगैरे न मागता तरी सुद्धा ह्यांनी त्यांच्या नातेवाईकाला, पुतणे असेल, काका असेल, काकू असेल, तर त्यांच्या नातेवाईकाला काय करतात माहिती का? सुनावणी लावतात. सुनावणीत हे तारखा देतात, वेळ जवळजवळ 6 महिने, वर्ष घालवतात. अशा सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त या पैशासाठी करतात. यांचा रेट ठरलेला एजंटामार्फत. साहेबांनी म्हटले मी 10 कॅमेरे लावलेत. कॅमेरे कशासाठी लावले त्यांनी? की फक्त कोणी पक्षाचा, कुठल्या संघटनेचा येऊन आपल्याला त्रास देऊन याच्यासाठी कॅमेरे लावलेत. आजूबाजूला यांचे एजंट असतात, संघासमध्ये जाऊन, बाथरूम मध्ये जाऊन हे पैसे घेतात. या सर्व गोष्टी आज उघड करण्यासाठी आम्ही आजूबाजूला भीक मागून, त्यांच्यात थोडी जरी माणुसकी असेल तर त्यांनी प्रत्येकाचं सर्टिफिकेट, जात पडताळणी सर्टिफिकेट, जातीचं सर्टिफिकेट लवकरात लवकर वितरित करावं म्हणून हे त्यांना पैसे देऊन आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. आता काय मागणी आणि याच्या पुढची भूमिका काय? याची पुढची भूमिका 100% आक्रमक आंदोलन, प्रहारच्या माध्यमातून, प्रहारच्या स्टाईलने आंदोलन करणार. आज भीक मागून आम्ही जे काही हे पैसे जमा केलेले आहेत त्यांच्या टेबलवर ठेवणार आहोत. त्यांना सांगणार आहोत की जे काही म्हणतायत, जे काही सर्टिफिकेट आहेत तुम्हाला दिसत आहेत, जे काही आज तुम्ही पैसे मागतायत हे आम्ही भीक मागून आणलेले आहेत. हे पैसे स्वीकारा आणि सगळ्यांना व्यवस्थितरित्या जातीचे दाखले द्या, असं आम्ही त्यांना सांगणार आहोत. 100% आता हा ही व्यक्ती आहे, हे बघा, विचारा, हे करमाळ्याचा माणूस आहे. किती दिवस झाले तुम्हाला? डिसेंबर महिन्यात दिले मी. हा, कोणतं कास्ट? कुणबी मराठा आहे. नाही, पैसे नाही मागितले, पण तारखावर तारखा दिले. मी एकदा पूर्तता पण केली आहे, हो का? 9/5 पूर्तता पण केली. नंतर काल मला मेल अजून आला किंवा पूर्तता करा. भाऊसाहेब शिंदे पाडळी, करमाळा. आता काही लोक का सांगतात पैसे मागितले नाही म्हणून? कारण त्यांचं सर्टिफिकेट आडेल म्हणून सांगतात. माझ्याकडे पुरावे आहेत. मंत्री महोदयांचा फोन सुद्धा आलेला, यांनी घेतलेला नाही. आणि पैसे शेख म्हणून कोणतरी करमाळ्याचा एजंट आहे, तो 75,000 रुपयाला सर्टिफिकेट शेवटचं म्हणलेलं माझ्यावर रेकॉर्ड आहे. मी खोटं बोलत नाही, माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग आहे, मी तुम्हाला सगळ्या मीडियावाल्यांना देतात. ह्यांचे 100% कुठेतरी लागेबंदी आहेत, एजंट आहेत, त्यानुसार यांनी पैशाची मागणी करत आहेत, सर्टिफिकेट वितरित करत नाहीत. कारण काय वर्षभर द्यायचं सांगा की मला?
सर्टिफिकेट. आणि ज्यांना शासनाचा GR आहे, शासनाचा GR काय म्हणतो की आपल्या नातेवाईकांनी एखाद्याचं व्हॅलिडिटी झालं असेल तर दुसऱ्याला व्हॅलिडिटी द्यायची गरज, म्हणजे दुसऱ्याला कागदपत्र द्यायचे, त्यांची सुनावणी का लावतात? त्याच्यानंतर पुरावे. मी तुम्हाला हे सुद्धा पुरावे देतो की एकाला 6 महिने लावले आणि पैसे दिल्यावर एकाचं 3 दिवसात केलेले, हे सुद्धा माझ्याजवळ पुरावे आहेत. सगळे पुरावे तुम्हाला सादर करतो. ओके.